अंगणवाडी शिक्षिका मदतनीस 5 मागण्याबाबत खास जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र। THR पूर्णपणे बंद, पगारवाढ अंगणवाडी 19 ऑगस्ट। ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। लाडकी बहिणीचा अर्ज फेर तपासणीस नकार। अमरावती लाडकी बहीण योजनेच्या फेर तपासणीच्या कामास अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शवला आहे। याशिवाय शासनाने लागू केलेल्या फेस रीडिंग पद्धतीला विरोध दर्शवण्यातच विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनासाठी पुरवले जाणारे रेशन गुणवत्तापूर्ण असावे अशी मागणी केली आहे। आयटेकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वात आज सकाळी मंगळवारी अंगणवाडी सेविका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी CEO यांच्याशी भेट घेतली। या दोन्ही अधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागण्यांसाठी त्यांना साकडे घालण्यात आले। शासनाने अलीकडेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर तपासणी सुरू केली आहे। चारचाकी वाहनधारक, 21 वर्षाच्या आतील व 65 वर्षावरील महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी योजनेचा अर्ज भरताना अविवाहित परंतु आता विवाहित अशा लाभार्थ्यांची पडताळणी या फेर तपासणीतून केली जात आहे। मुळात अर्ज भरून घेतानाही अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली होती। त्यावेळी त्यांना सेविकांची मदत घेत मेहनताना देण्यात येईल हेही सांगण्यात आले होते, परंतु बहुतेक अंगणवाडी सेविकांना अद्यापही मोबदला मिळालेला नसल्याच्या तक्रारी आहेत। शिवाय अंगणवाडी सेविकांकडे आधीच अनेक कामे सोपवण्यात आली असल्याने हे अतिरिक्त काम केव्हा करायचे असा त्यांचा सवाल आहे। सर्व मुद्दे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आले। त्यावेळीची फेर रीडिंग ही नवीन पद्धत रद्द करून बालकांसाठी पुरवठा जाणारा आहार THR गुणवत्तापूर्ण असावा अशी ही मागणी रेटण्यात आली। यावेळी महेश जाधव यांच्याशिवाय जिल्ह्यातील इतर पदाधिकारी, महिलाही उपस्थित होत्या।